कृष्ण भगवान की जय जय श्री गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्याची कोणाची गीता भागवत करीती श्रवण मज घडो त्यांची सेवा आणि घडली तर तरी माझ्या दैवा पार नाही. अभंग आपण रोजच म्हणतो पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी असते. आपला उगं म्हणता म्हणता म्हणायची गडबड असते. आपण हरिपाठ रोज म्हणतो देवाचे द्वारे भाषण भरते चारी साधेले हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी असण संसारी जीवे करी वेशाचो बारी भाषण म्हणे वासन द्वारकेचा राणा पांडवा घरी झाला हरिपाठ. पण एका एका शब्दात जर अर्थ लावला तर रोज हरिपाठ म्हणे सुद्धा काम पडणार नाही. तुम्ही हरिपाठ म्हणणारच नाही, तुम्ही हरिहरीच म्हणणार का. त्याचं उत्तर आहे हरिपाठाचं प्रयोजनच आहे तुम्ही हरिहरी म्हणावं हा तुम्हाला संदेश आहे. फक्त झालंय कसं आम्ही म्हणायचं हरिमुखे म्हणा मागले म्हणणार हरिमुखे म्हणा मग कोण म्हणा हा नुसतं हरिमुखे म्हणा. आम्हाला अर्थ कळावा आम्हाला भावार्थ कळावा शांती प्राप्त व्हावी. नाही तर बऱ्याचशा घरी असं होतं बऱ्याचशा गावात असं होतं. बाळू महाराज तुम्हाला घडलेली घटना सांगतो. एका गावामध्ये कीर्तन चालू होतं दोन्हीकून भजनी उभं राहिले. इकून काही टाळकरी इकून काही टाळकरी योगानं एक प्रमाण दोन्हीकडल्या टाळकऱ्याने एकदाच उचललं होतं. असं एखाद्यावर एक प्रमाण फिट होतं दोघांनी उचललं. आता मर्दंगी अंगदासारखा पडला तापत कोणा सांगू वाजव होय अंगद महाराज इकडं वाजवा का तिकडं वाजवा. अंगद नावाचा माणूस आपला आधी शांत माणूस बिचारा मस्त जीवन जगत आहे बरं का. नको टेन्शन आहे की नाही हा हा असं मस्त लगे ते इकडं नाही तिकडं नाही राहिलं गपचीप उभं नको कोणा सांगायचं. जगाचा लई नियम आहे. तिकडे गेलं तसं म्हणते ते तिकडे गेलं तसं म्हणते. बरं देवाची देणगी जे त्याला वेगळी वेगळी असते बरं का. मग ते मर्दंगाऱ्याला मध्ये उभान दोघायचं प्रमाण ते म्हणायले मज खरंय ते म्हणायले मज खरंय ते म्हणायले मज खरंय. जे भांडणं लागले इकडा टाळकरी भजने हाता टाळ घेऊन याच्या अंगावर सुटला इकडल्याच्या. तुमच्या भजने का गुणाचे असतात काय इकडला टाळकरी इकुशी त्याच्या अंगावर टाळ घेऊन शिंग बरोबर आहे. अहो लई मोठे मोठे भजने बारक्याला पुढे येऊ देणं कोणाला म्हणू देणं हे की म्हणजे असं ओपन होऊ देत नाही. ती उगा आलो घाला म्हणून बोललो मी माफ करा ते तिथं झालं. इकडला टाळकरी इकडं इकडला टाळकरी इकडं जे हानाहानी व्हायची वेळ आली. ऐकणारे माणसं बिचारी मध्ये पडले. एक माणूस होता ते पुढे आला मला हे थांबा भजण्यानं भांडणं कर जाऊ नये. अनुशीने उभे केले दोघाला तू काय भांडण काय ते मला मऊ प्रमाण बरोबर आहे म्हणजे तू काय ते मला मव प्रमाण बरोबर आहे. प्रमाण कोणतं आहे ते मला शांती परते नाही सुख कळलं.